राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम जो आहे म्हणजे आपली आधीच्या इयत्तेतील तयारी करण्यासाठीचा हा जो अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमाच्या चाचणी क्रमांक 1 आपल्याला आज सोडवायची आहे. कृतीपत्रिका 1 ते 7 कृतीपत्रिका 1 ते 7 यावर आधारित अशी ही चाचणी आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाचे गुण आहेत 15 आणि वेळ 30 मिनिटं आहेत. आता आपल्या इंटरनल मार्क्ससाठी आपले जे अंतर्गत मूल्यमापन होणार आहे त्याच्यासाठी या चाचण्या सोडवणे आवश्यक आहेत. इथं सूचना दिलेल्या आहेत. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. उजव्या बाजूचे कंसातील अंक गुण दर्शवतात. तिसरा आकडा सूचना दिलेली आहे. आवश्यक तेथे अचूक नामनिर्देशित आकृती काढावी. चौथी सूचना आहे आपल्याला, प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी अचूक उत्तराचा केवळ पर्याय क्रमांक लिहावा. आता प्रश्न पहिला आपण सोडवूया. मी कोण ते ओळखा. मी कोण ते ओळखा. पहिला आहे त्यातला उपप्रश्न की माझ्यामुळे परिपथातील विद्युतवाहक तारेतील इलेक्ट्रॉन गतिमान होतात. म्हणजे आपलं जो इलेक्ट्रिक सर्किट आहे आणि त्या इलेक्ट्रिक सर्किटमधले इलेक्ट्रॉन्स हे मुव्हेबल होतात, गतिमान होतात. कुणामुळे होतात? तर विद्युत घट. प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या विद्युत घट. विद्युत घट म्हणजेच बॅटरी, इलेक्ट्रिक बॅटरी. आता याच्यानंतर पुढचं आहे, माझ्यामुळे चुंबकाला खिळे चिकटतात. माझ्यामुळे चुंबकाला खिळे चिकटतात. आता लोखंडी खिळे चुंबकाला कोणामुळे चिकटतात? तर चुंबकीय बल, मॅग्नेटिक फोर्स. चुंबकीय बल, मॅग्नेटिक फोर्स. तिसरा उपप्रश्न आहे तो म्हणजे माझ्यामध्ये धातूचे आणि अधातूचे गुणधर्म असतात. म्हणजे धातूचेही गुणधर्म मी दाखवतो आणि अधातूंचेही. त्याला आपण म्हणतो धातू सदृश्य. धातू सदृश्य, मेटॅलॉइड्स, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स, त्यातलं हे धातू सदृश्य. म्हणजे काही धातूचेही गुणधर्म असतात, काही अधातूचेही गुणधर्म असतात. आता प्रश्न दुसरा 3 गुणांचा आहे. त्यात काय दिले बघा की खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. आता यातला आहे, आकृतीमधील मूलद्रव्याचे नाव लिहा. आता हे कुठलं मूलद्रव्य आहे? Na म्हणजे कोण आहे? सिम्बॉल त्याचा Na आपल्याला दिलेला आहे. तर तो कोण आहे? सोडियम. यातला दुसरा प्रश्न आहे बघा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं सोडियम, इथं आपल्याला दिलेली जागा. दुसरा प्रश्न आहे, या मूलद्रव्यात इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? आपण यातली इलेक्ट्रॉनची संख्या मोजूया. पहिल्या कक्षेमध्ये 2 आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आहेत. म्हणजे 8 आणि 2 10 झाले. आणि परत तिसऱ्या कक्षेमध्ये हा एक आहे, हा तिसऱ्या कक्षेमधला. म्हणजे या मूलद्रव्यात इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? तर 11. इलेक्ट्रॉनची संख्या आहे 11. पुढं, या अणूच्या दुसऱ्या कक्षेचे नाव सांगा. या दुसऱ्या कक्षेत इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? दुसऱ्या कक्षेचे नाव, पहिल्या कक्षेचं K, इलेक्ट्रॉन संख्या किती असते? 2. दुसऱ्या कक्षेचं नाव आहे L आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची ही दुसरी कक्षा आहे बघा. दुसरी कक्षा आपल्याला ही
याच्यात इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? तर दुसरी कक्षेचं नाव आहे L. आणि हाऊ मेनी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स? 8. इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 8 आहे. आता प्रश्न तिसरा, लिंबू सरबत कोणत्या प्रकारचे मिश्रण आहे? लिंबू सरबत कोणत्या प्रकारचे मिश्रण आहे? त्यातील घटक पदार्थ कोणते? त्याच्यामध्ये कोण कोण आहे? आता आपल्याला हे माहितीच आहे लिंबू सरबतमध्ये काय काय घटक पदार्थ असतात, पण हे कोणत्या प्रकारचे मिश्रण आहे? तर हे समांगी मिश्रण आहे. लिंबू सरबत हे समांगी मिश्रण आहे. उत्तर तुम्ही पूर्ण लिहायचं. लिंबू सरबत हे समांगी मिश्रण आहे. आणि मग हे समांगी मिश्रण असल्यामुळे कोणाला म्हणायचं समांगी? तर मिश्रणाची एकच प्रावस्था असते, म्हणजे वेगवेगळे घटक दिसत नाही. तेल आणि पाणी केलं वेगवेगळे दिसतात, किंवा वाळू आणि पाणी केलं वेगवेगळे दिसतात. पण ह्या लिंबू सरबतमध्ये असं वेगळं काही दिसत नाही आपल्याला. समांगी मिश्रण आहे. याच्यामध्ये कोण कोण असतं? यातले घटक पदार्थ कुठले? यातले घटक पदार्थ आहेत लिंबू रस, साखर, मीठ. बरोबर आहे की नाही? यातले घटक कुठले आहेत? लिंबूचा रस, साखर, पाणी आहेच आपलं पाणी पण याच्यामध्ये. साखर, मीठ, पाणी आणि लिंबूचा रस हे घटक आहेत. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, आमच्यामध्ये वेगळा कोण? आमच्यामध्ये वेगळा कोण म्हणजे फाइंड ऑड मॅन आउट आपल्याला काढायचे. 2 मार्काला 2 उपप्रश्न दिलेले आहेत. आता मीठ, सोडा, कापूर आणि मोरचूद याच्यामध्ये बघा आपल्याला कापूर वेगळं काढता येईल, कारण हे सेंद्रिय संयुग आहे कापूर, आणि बाकी सगळे असेंद्रिय संयुगे आहेत. सेंद्रिय कार्बनी, अकार्बनी. आता पुढचं आहे सोडियम, झिंक, क्लोरीन, कॅल्शियम. सोडियम बघा काय काय सांगितलेलं आहे आपल्याला. सोडियम, झिंक, कॅल्शियम ऑल आर द मेटल्स. क्लोरीन नॉन मेटल. आणि म्हणून ऑड मॅन आउट काय निघणार आहे इथं? क्लोरीन. म्हणजे वेगळा शब्द काय निघणार? क्लोरीन. आणि वरती काय निघाला? कापूर. कापूर का निघाला इथं? तर कापूर सेंद्रिय संयुग आहे. आणि इथं क्लोरीन का निघाला? तर क्लोरीन अधातू आहे, बाकी सगळे धातू आहेत. आता याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5, खालील तक्ता पूर्ण करा. काय दिले बघा? क्रमांक 1 आकडा त्यातला, सायकलचे पॅडल मारणे थांबविले तरी सायकल गतिमान असते. जडत्वाचा प्रकार कोणता आहे तो ओळखायचा आहे. गतिमान वस्तू गतिमानच राहते. याला काय कुठलं जडत्व आहे? हे गतीचे जडत्व. गतीचे जडत्व. आता एका ठिकाणी असलेला दगड हलतच नाही. एका ठिकाणी आपण खडू ठेवला असेल तर तो हलतच नाही आपण हलवल्याशिवाय, म्हणजे आपण त्याला बल वावल्याशिवाय हलत नाही. म्हणजे ह्याला विराम अवस्थेचे जडत्व. विराम अवस्थेचे जडत्व म्हणजे एखाद्या ठिकाणी जर असेल तर तिथंच राहतं वस्तू. अवस्थेचे जडत्व. आता प्रश्न 6 आहे, शेवटचा प्रश्न आहे. 2 गुणांचा आहे. एक आपल्याला छोटासा इथं प्रयोग दर्शवलेला आहे. आणि कशावर आधारित हा प्रयोग आहे? तर फळीवर प्रयुक्त होणारे बल आणि क्षेत्रफळ. ठोकळा ठेवलेला आहे असा, आणि या ठोकळ्यावर इथं मध्ये फळी ठेवलेली आहे.
आणि फळीवर बघा इथं 4 पुस्तकं मोठी मोठी ठेवलेली आहेत आणि इथं काय केलेलं आहे, सेम रचना आहे, पण ही पुस्तकं जी ठेवलेली आहेत ही एकावर एक ठेवलेली आहेत आणि इथं वरती पसरून ठेवलेली आहेत. मग जर असं जर ठेवली आपण एकावर एक इथं ह्या पद्धतीत ठेवली तर ही फळी मोडून जाण्याची शक्यता आहे. ही फळी मोडून जाण्याची शक्यता आहे. ह्याचं कारण काय आहे, ह्याच्यावर निष्कर्ष तुम्ही काय, फळी वाकली म्हणजे ह्याच्यावर दाब जास्त झालेला आहे आणि ही फळी आहे तशीच आहे, ह्याच्यावरचा दाब 4च पुस्तकं आहेत, खालीही 4च पुस्तकं आहेत, पण याच्यावरचा दाब वाढलेला आहे कारण पुस्तकं ठेवलेली जी जागा आहे ती कमी झालेली आहे आणि इथं पुस्तकं ठेवलेली जागा ही मोठीच्या मोठी पसरून आहे अशी. म्हणजे आपल्याला बल आणि क्षेत्रफळ वाढले की बल कमी होते आणि क्षेत्रफळ कमी झाले की बल वाढते आणि फळी मोडण्याची शक्यता आहे. बघा, फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द एरिया. म्हणजे बल हे क्षेत्रफळाशी व्यस्तानुपाती असते. हा निष्कर्ष याच्यावरून निघतोय. थोडक्यात इथं प्रयोगाचं वर्णन करा आपण. इथं बल का वाढतं तर क्षेत्रफळ कमी झाल्यामुळं बल वाढतं आणि बल वाढल्यामुळं ही फळी वाकलेली आहे. म्हणजेच काय तर बल हे क्षेत्रफळाशी व्यस्तानुपाती असते. म्हणजे उलट, क्षेत्रफळ वाढले बल कमी होते, क्षेत्रफळ कमी झाले बल वाढते. अशा पद्धतीनं ही आपण प्रश्नपत्रिका चाचणीची सोडवलेली आहे.